नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एक्झाम गुरू या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, SSC MTS 2021चे एक्झाम संदर्भात जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी SSC MTSचे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे SSCतर्फे MTS पदासाठी जवळपास 8,000पेक्षा जास्त जागांवर वॅकन्सीज निघालेली आहे. तर ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी फॉर्म भरा. तुमची फॉर्म भरण्याची लास्ट तारीख ही 23 मार्च आहे विद्यार्थ्यांनो, हे लक्षात असू द्या. तर त्या एक्झामसाठी आत्ता तुम्हाला तुमची एक्झाम कशी असणार आहे, तुमचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आणि त्यासाठी तुमचं सिलेबस पण काय असणार आहे हे आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक्झामिनेशन कशाप्रमाणे असणार आहे. तर तुमची जी एक्झाम असणार आहे ती विद्यार्थी मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 त्याच्यामध्ये तुमचं द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन पेपर 1 अँड डिस्क्रिप्टिव्ह पेपर 2. त्याच्यामध्ये बघा तुमचा पेपर 1 कसा असणार आहे तो. तर तुमचा पेपर 1 असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये बघा तुमचे सब्जेक्ट काय असणार आहे ते. तुमचं जनरल इंग्लिश, तुम्हाला जनरल इंटेलिजन्सी आणि रिझनिंग, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या 4 सेक्शनवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये बघा जनरल इंग्लिश तुमचा हा 25 क्वेश्चन असतील तुम्हाला 25 मार्कासाठी. जनरल इंटेलिजन्सी आणि रिझनिंग तुम्हाला 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी असणार आहेत. न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन हे 25 मार्कासाठी असणार आहेत. तसेच जनरल अवेअरनेससुद्धा तुम्हाला 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी असणार आहेत. यासाठी तुम्हाला किती टाईम दिलेला आहे बघा. तर तुम्हाला 90 मिनटाचा टाईम दिलेला आहे. म्हणजे तुमचे 100 क्वेश्चन तुम्हाला हे 90 मिनटामध्ये सॉल्व करायचे आहेत. तर बघा हा तुमचा कॉम्प्युटर बेस्ड पेपर 1 असणार आहे. याच्यासाठी जो सिलेबस आहे जनरल इंग्लिश, रिझनिंग, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस याचा फुल सिलेबस काय आहे तो आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला पेपर 1 जो आहे तो तुमचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर तर पेपर 1साठी बघा तुम्हाला जो सिलेबस आहे तो कसा असणार आहे तो. तर बघा इंग्लिश लँग्वेज, कॅन्डिडेट अंडरस्टँडिंग ऑफ द बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज, इट्स वोकॅब्युलरी, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स अँड इट्स करेक्ट युजेस ETC अँड रायटिंग ॲबिलिटी वुड बी टेस्टेड. अशा प्रकारे तुमचा इंग्लिश लँग्वेजवरती तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा जनरल इंटेलिजन्सी आणि रिझनिंग याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला इट वुड इन्क्लूड क्वेश्चन्स ऑफ नॉन व्हर्बल टाईप. द टेस्ट विल इन्क्लूड क्वेश्चन्स ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स, स्पेस व्हिज्युअलायझेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲनालिसिस, जजमेंट, डिसिजन मेकिंग, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेटिंग, ऑब्झर्वेशन्स, रिलेशनशिप्स कन्सेप्ट, फिगर क्लासिफिकेशन, अर्थमॅटिकल नंबर सिरीज, नॉन व्हर्बल नंबर सिरीज अशा प्रकारच्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे न्यूमरिकल ॲप्टिट्यूड. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन्स ऑन प्रॉब्लेम्स रिलेटिंग टू नंबर सिस्टीम, डेसिमल फ्रॅक्शन्स, रिलेशनशिप बिटवीन नंबर्स, फंडामेंटल अर्थमॅटिक ऑपरेशन्स, पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, ॲव्हरेज, इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, यूज ऑफ टेबल अँड ग्राफ्स, मेन्शुरेशन, टाईम अँड डिस्टन्स, रेशो अँड टाईम आणि टाईम अँड वर्क या अशा टॉपिकवरती तुम्हाला न्यूमरिकल ॲप्टिट्यूडवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा तुमचा आहे पुढचा जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये बघा क्वेश्चन्स विल बी डिझाईन्ड टू टेस्ट द ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स, जनरल अवेअरनेस ऑफ द एन्व्हायरमेंट अराउंड हिम अँड इट्स ॲप्लिकेशन टू द सोसायटी. Questions will be designed to test knowledge of current events and such matters of everyday observations and experiences in their scientific aspect as may be expected of an educated person.
म्हणजे तुम्हाला डेली टू डेली जनरल नॉलेजवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर द टेस्ट विल ऑल्सो इन्क्लूड क्वेश्चन्स रिलेटिंग टू इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्री, इस्पेशली स्पोर्ट्स, हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक सायन्स, जनरल पॉलिटी इन्क्लुडिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड सायंटिफिक रिसर्च. अशा टॉपिकवरती तुम्हाला जनरल अवेअरनेसवरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस प्लस जनरल नॉलेज दोन्हीही कंबाईनमध्ये अभ्यास करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्सी अँड रिझनिंग, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या सब्जेक्टवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. क्वेश्चनचा पॅटर्न हा तुम्हाला माहिती असणार आहे, कारण तुम्ही जो पेपर देणार आहात तो आहे 10वी बेसिसवरती. त्याच्यामुळे क्वेश्चनची लेवल ही जास्ती हार्ड नसणार आहे. 10वीच्या लेवलवरतीच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर 1 झाल्यानंतर तुम्हाला पेपर 2 जो तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. जे विद्यार्थी पेपर 1च्या कट ऑफमध्ये क्वालिफाय होतील अशा विद्यार्थ्यांसाठी पेपर 2 हा महत्त्वाचा असणार आहे. तर पेपर 2 हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, म्हणजेच तुम्हाला पेन आणि पेपरवरती हा पेपर सॉल्व करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट इसे, लेटर इन इंग्लिश और इन एनी लँग्वेज इन्क्लुडेड इन द 8th शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे तुम्हाला इंग्लिश, हिंदी किंवा मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा हा पेपर देऊ शकता. यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये 50 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम किती दिलेला आहे, तर तुम्हाला टाईम दिलेला आहे 30 मिनिटाचा. 30 मिनिटामध्ये तुम्हाला शॉर्ट इसे किंवा लेटर तिथे तुम्हाला लिहायचं आहे. हा तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. जे विद्यार्थी पेपर 1ला क्वालिफाय होतील अशाच विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा पूर्ण सिलेबस पेपर 1 आणि पेपर 2चा आता आपण बघितलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा पॅटर्न आहे. तर ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल आत्तापर्यंत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून तयारीला लागा. जागा भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो, 8000पेक्षा जास्ती जागा आहेत आणि 10वी बेसिसवर पेपर असल्यामुळे पेपरची लेवल ही पण इझी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म भरा आणि तयारीला लागा आणि या वर्षामध्ये आपल्या गव्हर्नमेंट जॉब नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतर विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या एक्झाम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.